हाय, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण कमेंटवरून एक व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला कमेंट आलेली आहे संध्या खानेकर यांनी कमेंट केलेली आहे 36 साइज 4 टक्सचं पेपर कटिंग दाखवा म्हणून। तर मी तुम्हाला 36 साइजचं 4 टक्सचं पेपर कटिंग दाखवणार आहे आणि बरेचसे अजून कमेंट आलेले आहेत आपल्याला की हा व्हिडिओ दाखवा, तो व्हिडिओ दाखवा। तर प्रत्येकाच्या कमेंट नुसार मी व्हिडिओ बनवणार आहे, थोडा वेळ द्या मला। तर मी इथं हे वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेला आहे। तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आपल्याकडे कटोरी, प्रिन्स कट, 4 टक्स, बोटनेक, सब्बेसची 1 टक्स, 3 पीस प्रिन्सेस कट, बोटनेक कटोरी, 4 टक्स मध्ये 2 पीस आहे, जसं की 4 टक्सला विदाउट क्रॉस पट्टी म्हणतो आपण तशा पद्धतीचे पण आहेत। कॉलर कटोरीचे आहेत, पाठीमागून बंद गळा पुढे व्ही गळा याच्यात सुद्धा पेपर पॅटर्न आहेत। यातले तुम्हाला कुठल्याही प्रकाराचे हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आपल्याकडे नऊवारी साडींचे सुद्धा पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत। परकर, काही भागांमध्ये परकर म्हणतात, काही भागांमध्ये पेटीकोट म्हणतात, ते सुद्धा पेपर पॅटर्न आपल्याकडे उपलब्ध आहेत। तुम्हाला यातले कुठलेही पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। कॉलवरती संपूर्ण म्हणजे सविस्तर माहिती दिली जाते तुम्हाला आणि पेपर पॅटर्न घेतल्यानंतर पण लाईफ टाईम सपोर्ट असतं। अतिशय परफेक्ट पेपर पॅटर्नवरून ब्लाऊज बसतात। एकदा तुम्ही कटोरीची ऑर्डर केली की पुन्हा पुन्हा ऑर्डर येते आपल्याकडे, जसे की कटोरीचे आता घेतले त्यानंतर प्रिन्स कट, 4 टक्स, बोटनेक असं बऱ्याचशा महिला कंबो सेटची सुद्धा ऑर्डर करतात, जसे की कटोरी, प्रिन्स कट, 4 टक्स। आणि आपल्याकडे कंबो सेटमध्ये पाठीमागचे भाग प्रत्येकाला दिले जातात, कारण काय असतं की शोल्डर मुंड्याचे माप हे चेंज असतात। कटोरीला सुद्धा 28 ते 50 ला पाठीमागचे 12 भाग 12 बाह्या दिले जातात। प्रिन्स कटला पण पाठीमागचे 12 भाग 12 बाह्या 12 पुढचे पार्ट दिले जातात। तसंच 4 टक्सला पण पाठीमागचे 12 भाग 12 बाह्या 12 पार्ट दिले जातात। असा कंबो सेट सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत। 4 प्रकाराचा आहे, 3 प्रकाराचा आहे, 5 प्रकाराचा आहे। तर आता सध्या डिस्काउंट आणि ऑफर चालू आहे। तुम्हाला जर हवं असेल तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आणि पेपर पॅटर्न हे आपले वॉटरप्रूफ फॅब्रिक म्हणजे प्लास्टिकच्या कापडापासून बनवलेले आहेत। फाटत नाही, पाण्यात टाकलं तरी भिजणार नाही, फ्लेक्झिबल आहेत। जरी तुमच्याकडनं असं वाकला तरी तो सरळ होऊन जातो, आहे तसाच राहतो, टिकाऊ आहे। बऱ्याचशा महिलांना शिवणकाम जमतं पण कटिंग जमत नाही, तर त्यासाठी पेपर पॅटर्न आहेत आपल्याकडे। तर सर्वात आधी आपल्याला 36 साइजचं हे 4 टक्सचं संध्या खांडेकर यांच्या कमेंटवरून व्हिडिओ बनवत आहोत। तर मी इथे सरळ रेषा आधी टिक करून घेते आणि नंतर त्यांनी उंचीचं माप दिलेलं नाही, फक्त बाही उंची आणि पाठीमागचा गळा आणि कंबर एवढंच माप दिलेलं आहे। तर 36 साइज आहे, 36 ला आपण 14 इंच तयार घेत असतो, तेव्हाच ब्लाऊज परफेक्ट बसतं। काही महिलांची 13 इंच असते, काही महिलांची 13.5 इंच असते। तर मी इथे 14 इंच तयार घेतलेला आहे आणि 1 इंच शिलाई मार्जिन असं 15 इंच वरती टिक केलेलं आहे। आणि 10 इंच पाठीमागचा गळा आहे त्यांचा, तर 10 इंचासाठी आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 6 इंच। मुंड्याचं माप घ्यायचं आहे आपल्याला 6.5 इंच। आता आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे म्हणजेच 9 इंच। छातीचा चौथा भाग कसा काढायचा हे मी ऑनलाईन क्लासेसमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे। 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। त्यांनी कमरेचं माप दिलेलं आहे 28 इंच। 28 चा चौथा भाग 7 इंच प्लस त्यामध्ये पाठीमागच्या टक्ससाठी 1 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं आपल्याला माप टाकायचं आहे। आता चेस्ट पेक्षा बऱ्यापैकी त्यांचं कंबर कमी आहे, तर थोडी लाईन क्रॉस मध्ये आली आहे, बघू शकता तुम्ही। कमरेत सुद्धा 2 इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेला आहे, तर आपण टिक करून घेतलेला आहे। आता आपल्याला पाठीमागचा गळा 10 इंच आहे, तर त्यासाठी आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच। गळ्याची उंची तयार 10 इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन 10.25 इंच। तुम्हाला जर यू आकारच हवा असेल, गळ्याच्या जास्त पसरट नको असेल तर फक्त 2.25 इंच घ्यायचं आहे। समजा पसरट गळा हवा असेल तर अर्धा इंच प्लस करायचा आहे। दोघही आकार मी देऊन दाखवणार आहे। यू आकार कसा येणार आणि पसरट आकार कसा येणार ते सुद्धा दाखवते। तर इथं आपल्याला 1/2 इंच डाऊन करून घ्यायचा आहे, मोठा गळा असल्यामुळे। तर हा आहे आपला यू गळा आणि हा आहे आपला पसरट गोल गळा। तुम्ही तुमच्या चॉईसने गळा घेऊ शकतात। इथं आपल्याला 1/2 इंच वरती टिक करायचं आहे, जेणेकरून तुमच्या ब्लाऊजला जर फुगा किंवा
रिंकल्स येत असतील, कापड गोळा होत असेल तर 5 इंचवरती टिक करायचं आहे. इथंही 5 इंच क्रॉसमध्ये रेषा. आता आपल्याला पाठीमागचा भाग आहे हा, तर पाठीमागच्या भागाला 1.5 इंचवरून मुंड्याला शेप द्यायचा असतो. तर मी इथं मुंड्याला 1.5 इंचावरून शेप देते. अतिशय परफेक्ट असा आकार आला पाहिजे. बघा तुम्ही, अतिशय गोल असा आकार गरगरीत आपला आलेला आहे. तर आता कमरेचा जो पाठीमागचा टक्स असतो तो बऱ्याचशा महिलांना काढता येत नाही, तर तो अगदी सोपी गोष्ट आहे. कमरेचा चौथा भाग जे माप घेतलेलं असतं आपण, त्याच्या निम्म घ्यायचा असतो त्याला. म्हणजेच 7 इंच आहे तर 3.5 इंचवरती आपल्याला टिक करायचं आहे. टक्सची उंची ही ब्लाऊजच्या पाठीमागच्या गळ्यानुसार ठरत असते. तर इथं अशा पद्धतीने आपण हा टक्स घेतलेला आहे. 5 इंच, अर्धा इंच, तुम्ही जसं टक्स घेत असाल तसं घ्यायचं आहे. आणि तुम्ही जर इथं अर्धाच इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर इथं अर्धाच इंच घ्यायचं आहे. इथं अर्धा इंच म्हणजे इथं जर 1 इंच घेत असाल तर इथं सुद्धा 1 इंच घ्यायचं आहे. तर इथं आपला पाठीमागचा भाग व्यवस्थित टिक झालेला आहे. आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे, पुढचा भाग टिक करायचा आहे. 4 टक्स आहे हे, 36 साईज 4 टक्स आहे. तर हा आहे पाठीमागचा भाग. मी यू गळाच कट करणार आहे. तुम्ही पसंत सुद्धा कट करू शकता. पाठीमागचा भाग आपला कट करून तयार झालेला आहे. तर याच्यावरूनच आपल्याला पुढचा भाग हा कट करायचा असतो. तर आपल्याला काय करायचंय, अर्धा इंच आधी शिलाई मार्जिन सोडायचं आहे हुकलूक पट्टीसाठी. तर ते आपण रेषा मारून घेणार आहोत. त्याच्या एक्स्ट्राचा कापड मी कट करून घेते. तर तुम्हाला व्यवस्थित दाखवता येईल म्हणून जो एक्स्ट्राचा कापड होता तो कट केलेला आहे. तो आपल्याला बाहीसाठी उपयोगात येणार आहे, तर तो साईडला ठेवलेला आहे. आधी तर मी अर्धा इंच वरती इथं टिक करून घेतलेला आहे. हे आहे आपलं हुकलूक पट्टीचं शिलाई मार्जिन. तर अर्धा इंच सोडून आपल्याला हा पाठीमागचा भाग ठेवायचा आहे. आधी तर आपल्याला गळारुंदीवरती टिक करायचा आहे. शोल्डर, मुंडा, साईज आणि उंची इथं आपण टिक केलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, पाठीमागचा भाग काढायचा आहे. पुढच्या भागामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. तर इथं आपण वाढवून घेतलेला आहे. आता आपल्याला मुंड्याला शेप द्यायचा आहे. पुढच्या मुंड्याला शेप खोल असतो. मी हा शेप कसा द्यायचा हे ऑनलाईन क्लासमध्ये दाखवलेला आहे. जर तुम्ही ते ऑनलाईन क्लासची व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा. आता आपल्याला पुढच्या गळ्याची उंची घ्यायची आहे. 6 इंच उंची असेल तर 6.5 इंच वरती टिक करायचं आहे. आता प्रत्येकाची उंची ही सेम नसणार आहे, तर उंची जेवढी काही तुमची असेल त्यात तुम्हाला अर्धा इंच प्लस करायचं आहे. ही झाली आपली गळ्याची उंची. तर इथं गळ्याचं माप सुद्धा टाकून झालेलं आहे. आता आपल्याला क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे. 3 इंच मी एवढी क्रॉसपट्टी घेणार आहे. हे अर्धा इंच सोडून म्हणजे 3.5 इंच ते पकडून आणि एक 3 इंचावरती सुद्धा टिक करणार आहे. 3.5 आणि 3 इंच. इथं आपल्याला 2.5 इंच आणि 2 इंच असं टिक करायचं आहे. तुम्ही वरचा आकार वरती सुद्धा जॉईन करू शकतात, खाली सुद्धा जॉईन करू शकतात. ठीक आहे. तर इथं आपण आता कमरेचा चौथा भागाचं माप काढून घेऊयात. कमरेचा चौथा भाग होता हे अर्धा इंच सोडायचं हुकलूक पट्टीचं, ते सोडून 7 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. एक्स्ट्रा राहिलेला कापड हा कट होईल असं नाही, फक्त कशामध्ये कट होणार आहे, तो क्रॉस पट्टीमध्ये कट होणार आहे. इथं आपल्याला वाढवायलाच लागणार आहे. तर डायरेक्ट तुम्हाला आकार देता येत असेल तर डायरेक्ट सुद्धा तुम्ही आकार देऊ शकता. मी डायरेक्टच आकार देऊन दाखवणार आहे. अशा पद्धतीने मी आकार दिलेला आहे. हे आहे 2 इंच आणि हे आहे 3.5 इंच. हे बघा 3 इंच, हे 3 इंच इथून घेतलेला आहे अर्धा इंच सोडून.
आणि हे 2 इंच घेतलेलं आहे, हे अर्धा इंच सोडून, म्हणजे 3 इंच आणि 2 इंच. आणि समजा तुम्ही शिलाई मार्जिन पकडून जर घेत असाल तर 2.5 इंच 3.5 इंच, म्हणजे 1 इंचाचा आपला फरक आला पाहिजे. तर इथं आपला पुढच्या भागाचा आता टक्स पॉईंट काढून घेणार आहोत. टक्सची उंची नेहमी आपल्याला आपल्या ब्लाऊजवरून मोजायची आहे. जी काही तुमची टक्सची उंची असेल ती मी 10 इंच इथं टक्सची उंची घेतलेली, म्हणजे 9.5 इंच तयार आहे. 10 इंचावरती टिक केलेला आहे. इथून आपल्याला छातीचा 10वा भाग इतकं माप घ्यायचंय, म्हणजेच 3.6. तर 3.6 इथं आलं. हे अर्धा इंच सोडून 3.6 घ्यायचं आहे. इथं आपल्याला रेषा टिक करून घ्यायची आहे. ह्या साईडला आपल्याला 1.25 इंच, ह्या साईडला 1.25 इंच, बरोबर 1.25 इंच भरतंय बघा तुम्ही. तर दोघही साईडला आपल्याला क्रॉस मध्ये रेषा टिक करून घ्यायची आहे. हा झाला आपला मेन टक्स. आता आपल्याला हा जो हुकलूक पट्टीच्या साईडचा टक्स आहे तो मोजायचा आहे. इथं 5 इंच आलेला आहे, म्हणजेच 2.5 इंचावरती टिक करायचंय. 5च्या निम्म 2.5 इंच होतं. तर अशा पद्धतीने हा टक्स येणार आहे. इथून आपल्याला 2 इंचावरती टिक करायचं आहे. आता आपला हा 1.25 आणि 1.25 0.75 आणि 0.75 म्हणजे 1.5 इंच झालं. तर आपल्याला इथं किती इंच वाढवायचं आहे? 1.5 इंच वाढवायचं आहे. 1.5 इंच, इथे अर्धा इंच आणि अशी क्रॉसमध्ये रेषा येणार आहे. हा जो कापड आहे हा कट होणार आहे. हा जो कापड आहे हा कट होणार आहे. ठीक आहे. इथून आपल्याला हे टिक करून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथून 2 इंच ते 1.5 इंचावरती टिक करायचं आहे. अशा पद्धतीने टक्स पॉइंट घ्यायचा आहे. इथून अगदी मधोमध अशा प्रकारे 4 टक्स आले पाहिजे आणि 4 टक्स मध्ये कमीत कमी 1.5 इंचाचं अंतर हे आलंच पाहिजे. 1 2 3 4 असं 4 इंचाचं अंतर याच्यामध्ये आलं पाहिजे. म्हणजे 1.5 इंच इथं, ह्या भागात 1.5 इंच आणि इथं 1.5 इंच, असं 1.5 इंचाचं अंतर हे आलं पाहिजे. तर हा आहे आपला पुढचा पार्ट. तर तो सुद्धा मी कट करून दाखवणार आहे. आता तुम्ही म्हणत असाल की हा भाग तर खूप मोठा आहे, पण नाही, कारण हे जे आहे हे इथं टक्स मध्ये येणार आहे. टक्स पॉइंट घेतलेला आहे, म्हणून जवळजवळ आपल्याला जेवढा आपण भाग घेतलेला असतो त्यापेक्षा एक्स्ट्रा ठेवायचं आहे थोडं, आणि अशा पद्धतीने टिक करायचे. हा जो भाग आहे हा मी मोजलेला नाही, कारण हा जो भाग आहे इथं शिलाई मार्जिन मध्ये 1/2 इंच तर अर्धा इंच जाणार आहे. कारण इथं जरी आपण टिक केलं तरी थोडं अंतरावरतीच आपण टिप घेत असतो. थोडं एक्स्ट्रा मार्जिन असलेलं केव्हाही चांगलं असतं. बऱ्याचदा काय होतं की आपण मोजून घेताना कमी मोजतो, पण टिप टाकताना एक्स्ट्राची आपल्याकडनं टिप टाकली जाते, मग कमरेत कापड कमी पडतो. त्यासाठी मी जो एक्स्ट्राचा कापड आहे तो मोजलेला नाही, तो राहू दिलेला आहे, जेणेकरून आपण हे टक्स घेतल्यानंतर कमरेचा आपल्याला चौथा भाग मोजायचा आहे. जो एक्स्ट्राचा कापड राहत असेल तो कट करायचा आहे. तर अशा पद्धतीने हा पुढचा भाग आणि हा पाठीमागचा भाग, ही क्रॉसपट्टी, हे पुढचे तिघही पार्ट आपले तयार झालेले आहेत. आता आपण बाही कटिंग करणार आहोत. त्यांची बाहीची उंची आहे तयार 3.5 इंच. तयार 3.5 इंच बाहीची उंची आहे. तर त्यासाठी आपल्याला अर्धा इंच अस्तरची असेल तर शिलाई मार्जिन ऍड करायचं असतं, आणि म्हणजे अस्तर नसेल तर 1.5 इंच, जसं मी इथं अर्धा इंच करते तर इथं तुम्हाला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. इथून आपल्या तयार बाहीचं माप म्हणजे 3.5 इंच आणि वरती अर्धा इंच, म्हणजे 4 इंच बरोबर, आणि अर्धा इंच पकडून 4.5 इंच. म्हणजेच काय होतं की उंचीमध्ये आपल्याला 1 इंचाने प्लस करायचं आहे. आता 36 साईज आहे, तर 36चा चौथा भाग 9 इंच प्लस त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर आता ही आपली 3.5 इंचाची बाही आहे, तर त्यासाठी मी 2 इंच खुल्या भागाकडून कमी करून घेते. 2 इंच शिलाई मार्जिन.
3.5 इंचासाठी 1.25 सुद्धा तुम्ही कट करू शकतात किंवा 2 इंच सुद्धा कट करू शकतात. तुमचा काखेचा भाग मोजायचा आहे. दंडगेरचं माप दिलेलं नाही. दंडगेरचं जे काही माप असेल ते याला खुला भाग म्हणतात. खुल्या भागाकडून आपण कटिंग करणार आहोत आणि अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही बाही टिक करून दाखवलेली आहे. बाहीचे खूप कमेंट येतात मला की बाही कट करून दाखवा. प्रत्येक मापासोबत मी बाही दाखवलेली आहे. बऱ्याचशा ताई काय करतात की व्हिडिओ स्किप करून बघतात, त्यामुळे त्यांना मापं कळत नाही. तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मापं वगैरे व्यवस्थित क्लिअर सांगितलेली असतात, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही. तर ही आहे 3.5 इंचाची बाही आणि हे आहे पाठीमागचा भाग, पुढचा भाग क्रॉसपट्टी. आणि असेच तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर 4 टक्सचे जरी हवे असतील तर हे 4ही डाच मी टिक करून दिलेले असतात. तुम्ही पाण्यात जरी धुवून काढलं तरी हे परमनंट मार्कर असतो, तो धुतला जात नाही आणि टक्स पॉईंट सुद्धा पुसले जात नाही. तुम्हाला जर हवे असतील अशा प्रकारचे पेपर पॅटर्न तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकता. तुम्हाला कॉलवरती सविस्तर माहिती मिळेल. आणि तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.